करतो पचर पचर या रस्त्यानं समस्या म्हणजे अक्षरशः आज रोजी आमचे पायंदळी जायचे लक्ष्मीची बी दैन होऊ राहिली, त्याच्यानंतर मोटरसायकली बी जात नाही, बैलगाडीची बी सोय व्यवस्था सोयीची नाही. या चिखलामुळं पाण्यामुळं बरसातीत एवढी दैन आहे आता सांगावं अशी वाटत नाही. आणि दुसरी समस्या म्हणजे आम्हाला या झालेल्या इलेक्शनमध्ये कुचे साहेबांनी सांगितलेले होते, आमच्या मंदिरावर शपथ घेतली होती त्या मारुतीच्या मंदिरावर, म्हणे ह्यावेळेस जर मी निवडून आलो आता तुमचा रस्ता परिपूर्ण वसंतनगर ते चनेगाव रस्त्याला डांबरीकरण करून देऊ. त्याच्यानंतर काही ते आले नाही, कोणी भेटलं बी नाही त्यांचे कार्यकर्ते बी. आणि आजची अवस्था म्हणजे अशी होऊ राहिली, सध्याची परिस्थिती म्हणजे खूप बिकट आहे. अक्षरशः आम्हाला पडत झडत यावं जावं लागतं. आपलं नाव काय? कुशाल नारायण चव्हाण. ज्या तुमच्या गावच्या ज्या समस्या आहे रोडच्या बाबतीत, पाठीमागून त्या जालना फाट्यापासून तर 1 किलोमीटरपर्यंत एक डांबर रोड झालेला आहे, परंतु हा रोड कधीपासून ते म्हणत होते की आम्ही करून देतो आणि करून दिला नाही तुमचा डांबर रोड? जवळपास 15 वर्ष झालेत. 15 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणत असतात की आम्ही जेव्हा पण इलेक्शन आली तेव्हा बोलतात की बाबा तुमचा हा रस्ता आम्ही मार्गी लावू, पण आजपर्यंत कोणत्याही प्रतिनिधीने हा रस्ता मार्गी लावलेला नाही आहे. आणि किती किलोमीटर रस्ता हा तुमचा कच्चा रस्ता आहे? जवळपास 3.5 किलोमीटरपेक्षा मिनिमम 3.5 किलोमीटर. अच्छा. आणि तर आज येणाऱ्या विधानसभेला सध्याचे जे आमदार आहेत नारायण भाऊ कुचे साहेब यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं होतं की इलेक्शन झाल्याच्या नंतर लगेच पहिला काम म्हणून वसंतनगर फाटा ते चनेगाव रोडपर्यंत हा रस्ता मार्गी लावू, पण आजपर्यंत काही मार्गी लावलेला नाही आहे. अच्छा, ठीक आहे. नाव काय बाबा? तुमचं नाव काय? बनू जगन चव्हाण. बर, या तुमच्या गावाच्या समस्या ज्या आहे रोडच्या, तर हे कधीपासून रोड तयार नाही झालेला तुमचा? हे आमचं बरेच दिवसापासून नाही झालेलं. आता आम्हाला कोणत्या वर्ष झालं हेच आम्हाला नाही सांगता येणार, पण जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा काय म्हणते तुमचं रोड लगेच बुजात सुरू करणार आहे. बर. आणि जे तुमच्या गावामध्ये सरपंच आहे, ते सरपंचाने या रोडच्या बाबतीत काही तुम्ही त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे का? ते पहिलं सरपंच होतं त्या टायमाला त्याला करून टाकलं, पण आता त्याच्यानंतर काम कोण केलं? अच्छा, मग सरपंच तुमच्या गावाकडे लक्ष देत नाही का? कोणीच देत नाही, कोणी येत बी नाही, कोणी जात बी नाही. बरं, हे तुमचा तांडा आणि हे तांडा समजा बदनापूर आणि भोकरदन याच्यामध्ये तालुक्यामध्ये असल्यामुळं हे प्रतिनिधी तुमच्याकडे लक्ष देत नाही का? आता आमच्याकडे कोणी येतच नाही तर आम्ही काय सांगणार? बरं, आता जे आमदार आहेत नारायण कुचे यांनी या रोड संदर्भात तुम्हाला काही सांगितलं होतं, बोलले होते का? मतदानच्या अगोदर आलते ते. काय बोलले होते? म्हणजे हे तुमचा रोड आम्ही डायरेक्ट वसंतनगर पाटीपासून करणार आहे आम्ही. आणि किती दिवसापासून ते तुम्हाला? इलेक्शनच्या अगोदर आलते 15 दिवस. इलेक्शनच्या वेळेस कुचे साहेबांना आम्ही सांगितलं होतं रोड करून द्या म्हणून. त्यांनी काही सांगितलं रोड करून देतो बाबा, नंतर काही ते आले नाही. आणि तांड्यामध्ये येतात आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय काय परिणाम होतो? आपण पेशंट चालताना जाताना येताना गाड्यांमध्ये काढताना. किती वर्षापासून येता तुम्ही या तांड्यावर? आता मला बरेच वर्ष झाले. किती वर्ष? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. तेव्हापासून रस्त्यात काही सुधारणा वाटली का तुम्हाला? सुधारणा तर अजून काही वाटली नाही. काय झालं तुम्हाला या रस्त्यावर यायला? सुटसुटीत आहे रस्ता की कसा आहे वाटतो? नाही, आता त्रासदायक आहे खरं सांगायला गेलं. त्रासदायक आहे. बरं, ठीक.